प्रतीक मिंडे, मी सेंट विन्सेंट कॉलेजमधून आहे. मी एक NCC कॅडेट आहे. सुरुवातीला मला हे सांगू वाटतं की आज 14 फेब्रुवारी बाहेरच्या देशात बाहेरच्या आपण जर वातावरणात पाहायला गेलं तर व्हॅलेंटाईन डे सुरू आहे, पण आज आपण सर्वजण इथे या ठिकाणी उपस्थित आहे का? कारण मला एक तुकोबारायांचं वाक्य आठवतं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तुकोबारायांच्या या वाक्यानुसार जर आपण पाहिलं तर वृक्षवल्ली ही जी आपली नदी आहे, आपलं जे पर्यावरण हे एक आपले जनचरे, आपले सोयरे आहेत. मग ह्यांना साफ सुथरं राखणं, ह्यांना स्वच्छ ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. हे ना की कुठल्या कम्युनिटी जसं की NSS आहे, NCC आहे, अजून दुसऱ्या काही कम्युनिटी आहेत, तर हे कुठल्या कम्युनिटीचं हे काम नाहीये. हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हे गोष्टी पाळणं, ह्या गोष्टी करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपण पाठीमागं आपलं नदी पाहत असेल, नदी पात्रात आज पूर्वी जी आपण 100 वर्षापूर्वीचं नदी पात्र पाहत होतो पुण्याचं, तर ते 100 वर्षापूर्वीचे एक नदी पात्र वेगळे आणि आजचं नदी पात्र वेगळे. ह्या सगळ्या गोष्टी का कारणीभूत आहेत? का? कारण आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आपल्या पुण्याची काळजी घेत नाहीये, आपण आपल्या नदीपात्राची काळजी घेत नाही. कधीतरी असं वाटतं की आज मी सकाळी इथे आलो, सुरुवातीला मला नदीपात्रातून असं घाण वास आला. लोक विचार करायला लागले की हे गटर आहे का नदीपात्र आहे, आपलं नदीपात्र एक हरवत चाललंय का? कुठेतरी आपण ह्या गोष्टीकडे बारकाईने विचार केला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आपण एक जबाबदार नागरिक बनलं पाहिजे. आपले कर्तव्य काय आहेत, आपण काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा सगळ्या गोष्टी होतील. हे कुठल्या एका संघाचं किंवा एका कम्युनिटीचं कार्य नसून हे प्रत्येक व्यक्तीचं कार्य आहे. आणि माझं तरी असं म्हणणं आहे की सर्व व्यक्तींनी आपलं कार्य केलं पाहिजे. नमस्कार पुणेकर, मी समीर पौलस्ते. वर्षभर फाउंडेशनचं मी क्रिएटिव्ह टीममध्ये सगळं बघतो. गेली 8 वर्ष मी वर्षभर फाउंडेशनसोबत कनेक्टेड आहे. आणि माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन म्हणजे आपली नदी आपलं प्रेम असलं पाहिजे, अशा उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम, आमचे जे फाउंडर आहेत पराग मामा मते यांच्या सहयोग म्हणजे सपोर्ट्सनी आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतो इथे नदीपात्रामध्ये. आणि ह्या वर्षीचं हे 6वं वर्ष आहे. तर या पुण्यातले साधारणतः 70 कॉलेजेस या संपूर्ण इव्हेंटला आता तुम्ही बघताय जमा झाले आहेत. आणि ह्याच वर्षी आम्ही एक ट्रॅश बूम म्हणून एक नवीन संकल्पना नदीपात्रामध्ये लावली आहे. कारण पुणेकर कचऱ्याच्या बाबतीत खूप अवेअर असतात असं आम्हाला वाटतं. आणि नदीची जी सध्याची कंडिशन आहे त्याला बदल घडावा यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत. तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त संख्येने यावर्षी तर आहेच, पण पुढच्या वर्षी तुम्ही माय रिव्हर माय व्हॅलेंटाईनसाठी यावं. तुम्ही बघू शकता लहान लहान मुलं, स्वयंसेवक, पुण्यातले सगळे कॉलेजेस इथे जॉईन झालेले आहेत. तर आपण सगळे जॉईन होऊया आणि माय रिव्हर माय व्हॅलेंटाईनला सपोर्ट करूया. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. शहीद जवान अमर रहे, शहीद जवान अमर रहे, अमर रहे, अमर रहे, शहीद जवान अमर रहे, अमर रहे, अमर रहे, शहीद जवान अमर रहे. भारत माता की वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. अमर रहे, अमर रहे, शहीद जवान अमर रहे, अमर रहे, अमर रहे, शहीद जवान अमर रहे, अमर रहे, अमर रहे, शहीद जवान अमर रहे. भारत महार रेजिमेंटची आता दोन्ही अधिकाऱ्यांनी खूप चांगली माहिती दिली. भारताच्या इतिहासामध्ये, भारताच्या लष्करी इतिहासामध्ये महार रेजिमेंटचा फार मोठा रोल आहे, फार मोठा योगदान आहे. आणि मुद्दाम मला हे सांगायला पाहिजे की 18व्या शतकामध्ये, 19व्या शतकामध्ये लष्कराच्या बळामध्ये महार वीरांनी जे योगदान दिलं त्या योगदानाचे अनेक संदर्भ आपल्या इतिहासामध्ये नोंदलेले आहेत. मला विशेषतः या गोष्टीचा एक उल्लेख करायला पाहिजे की ब्रिटिशांची जेव्हा सत्ता स्थापन झाली 19व्या शतकात, त्यानंतर त्यावेळचे एक सामाजिक कार्यकर्ते दलित चळवळीमध्ये शिवराम जानबा कांबळे आणि दापोली जवळचे गोपाळबाबा वलंकर या दोघांनी आणि त्यानंतर बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ यांनी, या तिघांनी ब्रिटिशांना पत्र दिलं, निवेदनं दिली की महार रेजिमेंट सुरू करा, महारांना लष्करामध्ये भरती करा. असं म्हणलंय की जेव्हा देवाकडनं
आपण शरीराकडनं जेव्हा देवाकडे जातो तर मध्ये देश लागतो आणि जो देशासाठी म्हणून बलिदान करतो त्याला मला वाटतं स्वर्ग नक्कीच प्राप्त होतो. आणि अशा तऱ्हेचे जे इथे वीर माता वीर पत्नी बसलेले आहेत, मी आपल्या सर्वांना नमन करतो. आणि मला एक सांगू इच्छितो की आम्हीची एक संस्था आहे, त्याला आम्ही वीर पत्नी संस्था म्हणतो. त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या मुलांना डायरेक्टली शाळांमध्ये प्रिन्सिपलला आम्ही फीस भरतो. तुम्हाला स्वतःला मुद्दामून देत नाही, कारण एका वेळेस कोणीतरी तुम्हाला फसवू शकतं. कोणीतरी म्हणतं आम्ही 18% हे देऊ, तुम्हाला 16% देऊ. त्यामुळे आम्ही पैसे डायरेक्टली त्या मुलांच्या शाळेमध्ये प्रिन्सिपलना देतो आणि त्यांच्या परफॉर्मन्सवरती देतो. ते आज 2 मुली डॉक्टर झाल्यात. आणि अशा तऱ्हेच्या कार्यक्रमासाठी जसं दगडूशेठ इतके धर्मार्थ काम करतात, समाजासाठी काम करतात. आणि आता जसं कर्नल फोगटने सांगितलं की समाज आणि लष्कर काही वेगळं नाही आहे, एकाच कॉईनचे 2 भाग आहेत. म्हणजे मी सुद्धा जेव्हा माझ्या एका गुरुमंत्राबद्दल म्हणत असतो की मी पायलटने खूप विमान उडवलं, पण मला त्यांनी सांगितलं होतं की तू किती वरती गेलास तरी शेवटी जमिनीवर जायला लागतं. त्यामुळे पाय जमिनीवरती भक्कम पाहिजेत. आणि ते भक्कम पाय तुम्ही राहू शकता जर तुम्ही सोसायटीसाठी काम केलं, समाजासाठी काम केलं. आणि त्यामुळे मला कोणी विचारलं तरच मी वय सांगतो, नाही तर मला वय बी काही लक्षात राहत नाही. कारण मला वाटतं हा समाज सगळ्यांना ऊर्जा देत असतो. आज समाज आहे जो सैन्याच्या पाठीमागे. आणि मी बघितलंय 71 युद्धामध्ये बघितलंय, माझा भाऊ आणि आम्ही दोघे एकाच युद्धेमध्ये होतो.